कोल्हापुरातील राजाराम तलाव गेट समोरील सरनोबतवाडी ते शिवाजी विद्यापीठ मार्गावर एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगानं छापा कारवाई करत विक्रीसाठी आणलेला 83 किलो गांजाचा साठा पोलिसांनी जप्त केलाय. पोलिसांनी पुण्यातील संशयित आरोपी समीर पापा शेख याच्या टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये 83 किलो 145 ग्रॅमचा गांजा आढळून आला. पोलिसांनी शेखकडील गांजा, टेम्पो आणि मोबाईल असा एकूण 25,88,000चा मुद्देमाल जप्त केलाय. अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांनी ही माहिती दिली. तर टेम्पो ट्रॅव्हलरची मागे कॅरेजमध्ये एक 83 किलोची गांजा भेटलेला आहे आणि त्यांची किमती आहे 20 लाख रुपये आता मार्केट रेटप्रमाणे. आणि टेम्पो ट्रॅव्हलर, त्यांची मोबाईल फोन आणि समीर पापा शेख म्हणून एक माणूस भेटलेला आहे. त्यांना आम्ही विचारपूस केल्यानंतर प्रथमदर्शनी असं वाटतात की ते माणूस पुणे कात्रज घाटामध्ये आर.के. ट्रान्सपोर्ट परिसरात त्यांना 2 लोक संपर्क केलेले आहे. तिथे काही एक शेतामध्ये एक पावडर म्हणून सांगून त्यांना हे लोड केलेले आहे. त्याच्यासोबत एक माणूस आलेला आहे सातारापर्यंत आणि तिथे तो उतरला. तिथून पुढे ह्यांना सांगितलं तुम्ही कोल्हापूरला जावा, तिथे तुम्हाला कुठे जायचं म्हणून लोकेशन सांगतो म्हणून. तो लोकेशनला पोहोचण्याची आधी पोलिसांनी राजाराम पोलीस स्टेशनची पोलीस चांगलं प्लॅनिंग केलेली आहे. त्यांना छापा मारून पकडलेला आहे. संशयित समीर शेख याला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शहर पोलीस अधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, रणजित पाटील, अमोल पाटील, कृष्णात पाटील, संदीप सावंत, सत्यजित सावंत यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन या प्रकरणी अधिक तपास करतायत.